तर 4थी आणि 7वी स्कॉलरशिपच्या पेपरामध्ये वर्णमालेवर एक प्रश्न हमखास विचारला जातो आणि तेच आपण बघणार आहोत की वर्णमालेवर प्रश्न कसे विचारला जातो आणि वर्णमाला म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायचा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. बघा आजचा मुद्दा काय, तो वर्णमाला. वर्णमाला वर्णमाला ही 4थीला पण आहे आणि 7वीला पण आहे, पण आपण आज 4थीच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. ठीक आहे, बघा शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, जसे की अल्फाबेट असतात, इंग्लिशमध्ये काय असतात अल्फाबेट A to Z, तसं आपल्या याच्यामध्ये मराठीमध्ये काय असतं, तर एक 12 खडी म्हणतो आपण तिला. ठीक आहे, 12 खडी असते. 12 खडी काय असते, तर अ ते न्य पर्यंत जे काही अक्षर असतात, अ ते न्य पर्यंत जे काही अक्षरे असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर 12 खडी म्हणतो. बरोबर, मग हे 12 खडी नेमकं प्रश्न कसा विचारला त्याच्यावर, तर आपल्याला दिले जातात 12 खडीचे जे पहिलं अक्षर असतं. समजा एक शब्द आहे, एक शब्द घेतला आपण इथे, समजा आंबा घेतला, आंबा आंबा घेतला, तर हा जो पहिला शब्द आहे ना, आ आणि आवर अनुस्वार आंबाचा. बरोबर, तर त्याला काय करावं लागतं, आंबा, अननस अशी आपल्याला शब्दांची एक रांग दिली जाते, वेगवेगळे शब्द दिले जातात आणि ते शब्द आपल्याला वर्ण अनुक्रमाने लावावे लागतात. वर्ण अनुक्रमाने, लक्षात घ्या, क्रमाने तर लावायचे पण कसे, तर त्या वर्णांच्या क्रमाने लावायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, तर सर्वात पहिले आपल्याला ही 12 खडी लक्षात ठेवावं लागणार आहे आणि पाठ करावं लागणार आहे. ज्याची तोंडपाठ 12 खडी असेल त्याचा वर्णमालेवर मार्क जात नाही. त्याच्यामुळे काय करायचंय, सगळ्यात पहिले तुम्हाला वर्णमाला ही नीट बघायची आहे, तिचं नीट पाठांतर करायचं आणि समजून घ्यायची. तर बघू आपण काय असतं. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं वर्णमाला बघताना, तर मराठी मूळ अक्षरे अतिन्य. बघा बोललो ना, अतिन्य, जसं A to Z इंग्रजीमध्ये असतं तसं मराठीमध्ये काय असतं, ते अत्यन्य पर्यंत असतं. या अक्षरक्रमाने आहेत, त्यांचा अनुक्रम लक्षात घेऊन शब्दांच्या आद्य अक्षरांची उत्तरती मांडणी करणे. उत्तरती मांडणी करणे म्हणजे काय, तर क पासून न्य पर्यंत. बरोबर, म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. उदाहरण, खटारा, आंबा, टरबूज व शरद हे शब्द एका पाठोपाठ एक दिले आहेत, तर त्यांच्या उतरत्या मांडणीनुसार शब्दक्रम लावायचा. मग कसा शब्दक्रम लावणार आहे, बघा किती शब्द दिले, खटारा, आंबा, टरबूज, शरद हे 4 शब्द दिलेले आहेत. त्याचा आपल्याला काय बघायचं, सगळ्यात पहिले हा पहिला बघायचा. इथं पहिला अक्षर कोणतं आहे, ख. इथं कोणतं आहे, आ. इथं कोणतं आहे, ट. इथं कोणतं श. शब्दातलं पहिलं अक्षर बघायचं. शब्द म्हणजे काय, तर अक्षरांचा समूह. तर त्या अक्षरांच्या समूहाचा मधला पहिलं अक्षर बघायचं. पहिलं अक्षर कोणतं, तर ख, आ, ट, श. मग आता काय करायचं, याला वर्ण अनुक्रमाने लावायचं. म्हणजे काय, 12 खडी. बघा ही 12 खडीच्या हिशोबाने लावायचं. मग 12 खडीमध्ये पहिले काय येतं यांच्यापैकी, तर बघा यांच्यापैकी पहिले अ येतं. बरोबर, म्हणजे काय, तर आंबा. आपला पहिला शब्द झाला आंबा. बरोबर, त्याच्यानंतर काय येतं, अ नंतर इथं काय येतं, याच पेपरात बघायचं नाही, फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय. हे तुम्हाला तोंडी पाठ करावं लागणार आहे. त्याच्यानंतर काय येतं, तर ख येतो का, ख, हा हा पा हा ख येतो. याच्यानंतर डायरेक्ट ख येतो, क येतो, पण क याच्यात आहे का, तर नाहीये. मग काय, ख. मग खटारा. खटारा झाला आपला दुसरा शब्द. बरोबर, त्याच्यानंतर काय येतो, ख नंतर याच्यातलं कोणता येतो, तर बघा ट. हा ट येतो बघा, ट. टरबूज. टरबूज. बरोबर, त्याच्यानंतर काय येतो, त्यानंतर मग शेवट राहिला शरद. शरद हा शब्द येतो. हे झालं आपलं वर्णानुक्रमानिकाने 1 2 3 4. बस, तुम्हाला पेपरमध्ये पण काय केलं जातं, असे फोड केले जातील, आपल्या ते वर्णानुक्रमाने लावायचे असतात. मेनली लावलं बघा, आंबा, खटारा, टरबूज, शरद, जसं की आपण लावलं असा लागेल. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, यासाठी पूर्ण क्रमावर मूळ अक्षर लक्षात ठेवा आणि 12 खडी लक्षात ठेवा. तर बघा ही 12 खडी, ही झाली वर्णमाला किंवा हिला म्हणतो आपण 12 खडी. तर ही खूप महत्वाची, जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल वर्णमालेवर. कारण बघा याच्यातलं एक पण अक्षर इकडे तिकडे झालं तर आपलं पूर्ण संपून जातं, म्हणजे पुढचं आपल्याला जमतच नाही. मग बघा पहिले काय येतात, तर हे झाले आपले स्वर. हे काय असतात, तर स्वर असतात. कुठून कुठेपर्यंत, अ ते अहम पर्यंत. अ ते अहम पर्यंत काय असतं, तर स्वर असतात. बाकीचे काय असतात, वर्ण असतात. ठीक आहे, बघा अ आ इ ई उ ए याला याला काय म्हणायचं, त्याच्यानंतर आई, ओ, अ, औ, आहा. बरोबर, त्याच्यानंतर काय येतं, क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, न्य म्हणता याला, त्र नाही म्हणत, न्य म्हणता याला. त्र हा जोड शब्द झाला, जोड शब्द झाला, जोड अक्षर झालं. हे काय, तर न्य. ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श. दोन श आहे, हा श वेगळा, हा क्ष वेगळा. स, ह, ल. आणि काय राहिले इथं, क्ष क्षत्रियाचा आणि न्य ज्ञानदेवाचा. ठीक आहे, किंवा न्य ज्ञानाचा. हे अशी एक 12 खडी असते आपली. आता याच्यावर कसे प्रश्न विचारतात बघा, फक्त हे लक्षात ठेवा.
हे जर तुमच्या लक्षात आलं तर प्रश्न तुम्ही ऑटोमॅटिक सोडवणार. बघा आता प्रश्न घ्या आपण. पहिला प्रश्न काय आहे, हा नमुना प्रश्न दिलाय, नमुना म्हणून सोडून दाखवलेला आपल्याला. कसं सोडवायचं घ्या, लक्षात घ्या. बघा इथं शब्द दिलेले आहेत, पिवळा, नारंगी, तांबडा, जांभळा, हिरवा, 3 आणि 2 5 शब्द दिलेले आहेत. बघा शब्द शासनानुसार वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. सगळ्यात पहिले तर काय करायचंय, तुम्हाला वर्णानुक्रमाने लावून घ्यायचंय. मग लावा. बघा तांबडा, पिवळा, नारंगी, हिरवा. स्पष्टीकरण दिले. वरील शब्दाच्या शब्दकोशानुसार वर्णानुक्रमाने क्रम लावल्यास जांभळा येईल. कस काय जांभळा येईल? जांभळा, तांबडा, नारंगी. हा बघा जांभळा येईल. जांभळा पहिले काय येतं, ज येईल. इथं हे अनुस्वार आहेत, अनुस्वारांना लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. पण जांभळा हा पहिला शब्द येईल. तिथं काय येईल तर जांभळा. बघा इथं ज येतोय पहिले. यांच्या पहिले काय येतोय, इथं जर बघितलं आपण तर ज कुठे येतोय, हा ज येतोय इथं पहिले. त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल तर जांभळा हा शब्द पहिले घ्यावा लागेल. मग घेतला, पहिले त्यांनी जांभळा घेतला. त्याच्यानंतर ज नंतर काय येतं यांच्यापैकी, त येतो, म्हणून त 2 नंबरला घेतला. तांबडा. नंतर काय येतं, नारंगी. न येतो. त नंतर काय येतो तर न येतो. प च्या पहिले न येतो, म्हणून काय घेतला तर नारंगी. 3 नंबरला हा घेतला. त्याच्यानंतर पिवळा शेवटचा राहिला 4 नंबर. मग आता काय विचारत नाही तर मध्यभागी कोणता आहे, मध्यभागी कोणता येईल सांगा बरं. पर्याय नंबर 3 मध्यभागी. अजून एक राहिला हिरवा पण राहिलाय. ठीक आहे. हिरवा किती नंबरला येईल तर हिरवा 5 नंबरला येईल. हिरवा 5 नंबरला. मग मध्यभागी कोणता येईल, 5 अक्षरी. 5 अक्षरी म्हटल्यानंतर 5 शब्द म्हटल्यानंतर काय, मग 2 हे सोडायचे. मध्ये कोणता आला तर नारंगी, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3. बघा ऑप्शन नंबर 3 दिलंय का नाही इथं. सेम याच पद्धतीने इथं पण. आता बघा इथं गोंधळतात मुलं, कुठं प्रदीप, प्रदान, प्रदक्षिणा, प्रदूषण, प्रदेश हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमाने लावला दुसरा शब्द कोणता आहे, दुसरा शब्द ओळखायचा. पण बघा इथं कशा गोंधळशाल, इथं पण प्र आहे, इथं पण प्र आहे, इथं पण प्र आहे, इथं पण प्र आहे, इथं पण प्र आहे. सगळ्या शब्दांमध्ये पहिले प्र दिलेला आहे. मग आता नेमकं कोणता प्र घ्यायचा तर नाही, इथं गोंधळायचं नाही. तर काय करायचं, सगळे सेम असेल ना पहिलं अक्षर तर दुसऱ्या अक्षराचा विचार करा. मग दुसऱ्या अक्षराचा विचार केला, इथं काय द आहे, द आहे, द आहे, द आहे, द आहे. ठीक आहे द आहे, पण इथं प्रत्येक दला काही ना विलंटी आहे, उकार आहे, नाहीतर मग मात्रा आहे, काही ना काही दिलेली आहे. मग आता दच्या हिशोबाने लावायचं. मग पहिले काय येतो, आता द ची जर 12 खडी 14 खडी बघितली, 12 खडी आपण ती बघितली, आता 14 खडी 12 खडी जर बघितली आपण काय येतं, च चा ची चे चू चू चे असं येतात ना त्याच्यानंतर. मग बस तसं बघायचं. आता पहिले द काय येईल तर द येईल. पहिले द येईल की दा येईल तर द येईल. मग द कुठे आहे तर बघा प्रदक्षिणा आहे की नाही प्रदक्षिणा. मग काय प्रदक्षिणा 1 नंबरला, हा 1 नंबरला प्रदक्षिणा. 14 खडीनुसार जर लावायला गेलो आपण तर प्रदक्षिणा. त्याच्यानंतर काय येईल तर दा येईल. द नंतर काय येतो दा येतो, म्हणजे प्रदान. 2 नंबरला काय आलं प्रदान. 3 नंबरला काय येईल दा नंतर काय येतो तर दी येतो. दी ची पहिली विलांटी येते. पहिली विलांटी आहे काय तर नाही, मग दुसरी विलांटी घ्या. मग काय आलं 3 नंबरला. त्याच्यानंतर उकार येतो, पहिला उकार येतो मग दुसरा उकार येतो. इथं पहिला उकार आहे का नाही, दुसरा उकार आहे, मग दुसरा उकार घेऊन टाकायचा. त्याच्यानंतर 1 मात्रा येतो, त्याच्यानंतर 2 मात्रा येतं. मग 1 मात्रा काय येतो तर प्रदेश, म्हणजे हा 5 नंबरला प्रदेश झालं. त्याच्यानंतर काय विचारलं दुसरा शब्द कोणता, पहिला आणि हा दुसरा कोणता येतं प्रधान, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. बघा ऑप्शन नंबर 4 दिले का नाही इथं, बरोबर दिलंय का नाही ऑप्शन नंबर 4. सेम अशाच पद्धतीने आता आपण आपले प्रश्न बघू. ठीक आहे. आता हे तर त्यांनी सोडून दिले होते, आता आपण सोडूया. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करायचं. ठीक आहे. बघा आता काय, पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील शब्दांचा शब्दकोशानुसार वर्णानुक्रमाने क्रम लावला व सृष्टीनुसार उत्तरे निवडा. त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ठीक आहे. पहिला प्रश्न काय, पडवळ, वांगी, गवार, शेवगा, कोबी हे शब्द कोशानुसार वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. ठीक आहे. बघा पहिले प आहे, नंतर व आहे, नंतर ग आहे, नंतर श आहे, नंतर गो आहे. मग पहिले काय येईल सांगा बरं. पहिल्या अक्षराचा विचार करा. पहिला अक्षर सगळे वेगवेगळे, म्हणजे ठीक आहे ओके, म्हणजे आपण पहिल्या अक्षराचा विचार करून आपण वर्णानुक्रमाने लावणार आहे. मग या पहिला शब्द कोणता येईल तर पहिला शब्द आपला याच्यात कोणता येईल तर ग येईल. गवार. आता तुम्ही म्हणशाल सर ग च्या पहिले तर क येतो, मग क का नाही घेतला, गच का घेतला. तुम्ही म्हणशाल क येतो मग ग का घेतला, तर बघा क ला इथं एक काना आणि एक मात्रा आहे, म्हणजे तो काय झाला को झाला. मग तो को कशानंतर येणार तर ग नंतर को येणार आहे, कारण तो मात्रा विलंटी मध्ये गेला. त्याच्यामुळे आपल्याला पहिले कशाचा विचार करावा लागणार आहे, सिंगल अक्षर ज्याला काहीच नाही, मात्रा विलंटी काहीच नाही. त्याच्यामुळे काय घ्यावं लागलं आपल्याला पहिले ग नंतर मग आता क घ्या. तुम्ही काय घ्यायचा मग आता क घ्यायचा. मग कोबी घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोणता शब्द येईल आपला
तर बघा ग नंतर काय येईल याच्यापैकी, तर प येईल. प ग नंतर काय येतो, ग च्या नंतर वर्णानुक्रमानुसार काय येतो, तो प येतो. मग पडवळ घेतला, पडवळ. मग आता प्रश्नात आपल्याला काय सांगितले त्यांनी, मध्यभागी. ठीक आहे, पुढे चला, पुढे बघू आपण. पडवळ, पडवळ नंतर काय येईल, प नंतर काय येतो वर्णानुक्रमानिकामध्ये, तो व येतो का, व. बघा बरं, व वांगी, बरोबर, वांगी हा शब्द येईल. त्याच्यानंतर काय येईल, त्याच्यानंतर शेवटी काय राहिला, आता शेवगा राहिला वाटतं. हा, मग शेवगा शेवटी येतो, व नंतर श येतो, म्हणजे शेवगा, बरोबर. आता काय विचारलं, तर मध्यभागी कोणता आलाय, मध्यभागी पाच पाच शब्द आहे. मग हे दोन सोडले, हे दोन सोडले, मध्ये कोणता आला, पडवळ, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पुढे बघा चला, इतिहास, विज्ञान, भूगोल, मराठी, गणित. पहिला याचा विचार करा, पहिला सेम आहेत का, नाहीये सेम, म्हणजे आपण हे घेऊ शकतो, हे घेऊ शकतो. मग आपला पहिले काय येईल, तर ई येतो, ई येतो पहिले. ई काय येतो सांगा बरं, ई काय येतो, कारण तो क ख च्या पहिले येतो, अ आई मध्येच ई येऊन जातो, बरोबर. म्हणून आपला पहिले काय येईल, तर इतिहास. मग इतिहास घ्यायचा, इतिहास हा शब्द घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येईल आपला इतिहास नंतर, इतिहास नंतर वर्णमालेत काय येईल, क क ख ग, ग येईल बघा, ग. गणित, ग नंतर याच्यापैकी कोणता अक्षर येतो, कोणता अक्षर येतं ग पैकी याच्या नंतर सांगा, बरोबर. नंतर काय येईल आपल्या ग नंतर, भू येईल, भू, भूगोल, बरोबर. आणि भ नंतर काय येईल, मराठी येईल, म येतो. आणि शेवटीला आपलं काय राहिलं मग, तर विज्ञान. काय राहिलं, विज्ञान, बरोबर. मग आता काय विचारलं त्यांनी, चौथा शब्द सांगायचा, चौथा. मग हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा, आणि हा आपला पाचवा. मग चौथा शब्द कोणता आपला, तर मराठी हा चौथा शब्द आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. बस असेच प्रश्न असतात, आणि हेच प्रश्न आपल्याला पेपर सोडवायचे असतात, बरोबर. जर तुमची जर 12 खडी आणि 14 खडी जर एकदम तोंडपाठ राहिली, तर याच्यावर मार्कच जात नाही. त्याच्यामुळे परत परत सांगतो की 12 खडी आणि 14 खडी एकदम डायरेक्ट पाठ करून जा, समजलं. म्हणजे पेपरात आपल्याला जास्त वेळ जात नाही, लगेच आपल्या डोळ्यासमोर ती 12 खडी 14 खडी आली का लगेच आपण उत्तर देतो. चला बघा नंतर काय, आभाळ, अक्षर, अंगण, औषध, ओहळ. आता बघा इथं आ आहे, इथं अ आहे, आ आहे, ओ आहे, बरोबर. म्हणजे आता हे काय आहे, तर हे आपले स्वर आहेत, बरोबर, पहिले स्वर आहेत. मग स्वरांचा विचार करा, मग स्वरांमध्ये पहिलं काय येतं, तर अ येतो, अ, म्हणून आपण घेतलं अक्षर, बरोबर. त्याच्यानंतर काय येईल, त्याच्यानंतर आ येतो, म्हणून घेतला आपण आभाळ, आभाळ घेऊन घेतलं, ठीक आहे, आभाळ घेतलं. त्याच्यानंतर आ नंतर काय येतो सांगा बरं, आ नंतर काय येईल, तर आपला ओ येईल, ओहळ, ओहळ. ओ नंतर आऊ येतो, म्हणजे औषध. ओ नंतर काय येतो, तर आऊ येतो, म्हणजे औषध. आणि शेवटीला आपलं काय येईल, तर अंगण. हा झाला स्वर आधी, ठीक आहे, हा पुढचा भाग आहे. पण मग अंगण हा झाला आपला कितवा शब्द, पाचवा शब्द. मग आता काय विचारलं, शेवटचा शब्द कोणता, तर शेवटचा शब्द बघा कोणता येतोय, शेवटचा शब्द अंगण हा शब्द आपला शेवटचा येतो, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2. आता बघा वेग, वेड, वेणी, आणि इथं बघा काय काय दिलंय, इथं तर प्रश्नचित्र दिलं, प्रश्नचिन्ह दिलंय. त्याच्यानंतर वेलची आणि वेशभूषा, यामध्ये शब्दकोशानुसार वर्णानुक्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायापैकी कोणता शब्द येईल. आता इथं पण बघा पहिला काय, वे 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 वे, म्हणजे इथं पण वेज येणार आहे. मग यांच्यापैकी इथं पण वे आहे, म्हणजे पहिला अक्षर तर आपल्याला सापडलं. मग आता दुसऱ्याचा विचार करायचा, ग, ग नंतर येतो ड वर्णानुक्रमानिकात पण, त्याच्यानंतर येतो न, न नंतर येतो डायरेक्ट ल दिलाय. मग ल च्या आणि न च्या मध्ये याच्यापैकी कोणता अक्षर आहे, न नंतर येणारा आणि ल च्या आत येणारा, याच्यापैकी 2 नंबरला कोणतं अक्षर दिलेलं आहे, तर त येतो, त, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 जाईल. कस काय, तुम्ही बघा जर 12 खडी आणि 14 खडी मध्ये जर बघितलं, 12 खडीत बघायचं काय बघायचं, न आणि ल च्या मध्ये याच्यापैकी कोणता अक्षर येतो. कारण आपण 2 नंबरच्या अक्षरांचा विचार करतोय, कारण 1 नंबरचे सर्व सेम आहेत, तर त येतो. न च्या आणि ल च्या मध्ये त हा येतो, त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1 जाईल, ऑप्शन नंबर आपलं पहिलं जाईल. ठीक आहे, पुढे बघा आता अजून प्रश्न बघा, अजून काय प्रश्न दिलाय, कंदील, पंढरी, उंदीर, संगीत, मंदिर, नंदी. ठीक आहे, सगळ्यांवर अनुस्वार आहे, सगळे वेगवेगळे आहेत, सगळ्यांवर अनुस्वार आहे. विसरून जा अनुस्वार, थोड्या वेळासाठी अनुस्वार विसरून जा, असं समजा की अनुस्वार त्याच्यावर दिलेला नाही. मग आता फक्त अक्षरांचा विचार करा. मग पहिले काय येतो, उ येतो का, उ स्वरांमध्ये येतो, ठीक आहे. मग या उंदीर, उंदीर आला आपला पहिला शब्द. उ नंतर याच्यात काय येईल, याच्यापैकी काय येईल, तर क येतो, म्हणजे कंदील.
कंदील, कंदील पण आलं. त्याच्यानंतर काय येईल, क नंतर काय येतो सांगा बरं, क नंतर न येतो म्हणजे नंदी. न नंतर काय येईल वर्णानुक्रमानिकेत, न नंतर काय येतो बघा, उ क न, त्याच्यानंतर प येईल, पंढरी, बरोबर. प वर्ण काय येतो, पंढरी येतो. त्याच्यानंतर काय येतो, मंदिर, मंदिर. आणि शेवटीला आपला कोणता राहिला, तर शेवटीला आपला राहिला संगीत, हा शब्द राहिला. म्हणजे इथं आला संगीत. हे झालं आपलं वर्णानुक्रमानुसार. हे काय झालं, आपण लावले वर्णानुक्रमानुसार. मग आता त्यांनी काय विचारलं, तर दुसरा शब्द कोणता येईल. मग दुसरा शब्द कोणता आला आपला, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा सहावा. मग दुसरा कोणता आहे, तर कंदील हा शब्द आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 समजलं. त्यानंतर बघा, चित्र, चंदन, चौगाडा, चूल, चेतना, चाफळ, चोर, हे शब्द कोशानुसार वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. पहिले तो वर्णानुक्रमाने लावायचा. आता बघा इथं काय गंमत होईल माहिती का, इथं 12 खडी नाही, इथं 14 खडीचा आपल्याला वापर होईल. कारण बघा मी म्हणून सांगते 12 खडी पण पाठ करा आणि 14 खडी पण बघा. आता इथं 14 खडी वापरावं लागेल. कसं बघा, च च च च आहे, पण काहींना उकार आहे, काहींना मात्रा आहे, काहींना काय म्हणता मात्रा प्लस उकार पण आहे. ठीक आहे, मग बघा आता काय करायचं आपल्याला, मग च ची जी लाईन पकडतो आपण, च चा ची चे चू, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर च च्या लाईन मध्ये आपला पहिले काय येतो, तर च येतो. इथं च आहे का, नाही, च नाहीये. मग काय येईल, तर चा येईल. मग याचा चाफळ, चाफळ घेतला, चाफळ. चाफळ नंतर काय येईल सांगा बरं, चा नंतर काय येईल, चा नंतर येतो पहिली विलांटी येते. चा नंतर काय येते, पहिली विलांटी येतो म्हणजे चित्र. नंतर काय येतं, दुसरी विलांटी येते. दुसरी विलांटी आहे का याच्यात, नाहीये दुसरी विलांटी. मग पहिला उकार येतो, आहे का पहिला उकार, नाहीये. मग दुसरा उकार आहे, चूल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येतो, एक मात्रा येतो. एक मात्रा आहे का, आहे, चेतना. काय एक मात्रा, चेतना एक मात्रा आहे. ठीक आहे, चेतना या नावावर चेवर काय पहिला एक मात्रा आहे. त्याच्यानंतर काय येतो, एक मात्रा, सॉरी एक काना आणि एक मात्रा म्हणजे काय, तर चोर, चोर पण आहे. आणि शेवटीला काय आला, तर आपला शेवटीला आला, सॉरी त्याच्यानंतर च नंतर काय येतो, तर एक काना आणि 2 मात्रे म्हणजे काय, तर चौगाडा, चौगडा. ठीक आहे, आणि शेवटीला राहिला आपला चंदन, चवर अनुस्वार, चंदन, बरोबर. मग आता काय विचारलं, तर मध्यभागी कोणतं येईल. मग 1 2 3 4 5 6 7, 7 आहे. 7 आहे म्हणजे काय, तिकडून 3 सोडायचे, इकडून 3 सोडायचे. हे पहिले 3 सोडले, शेवटचे 3, 1 2 आणि हा 3, हे 3 सोडले म्हणजे मध्ये कोणता उरतोय, तर चेतना उरतोय. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2. बस अशाच प्रकारचे प्रश्न याच्यात विचारले जातात. ठीक आहे, फक्त आपल्याला काय करावं लागणार, ते 12 खडी, जी 12 खडी दिलेली आपल्याला, ती 12 खडी आणि 14 खडी आपल्याला तोंडपाठ करावं लागणार आहे. जोपर्यंत 12 खडी आणि 14 खडी तोंडपाठ होत नाही, तोपर्यंत तुम्हाला याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं माहिती का, 12 खडी पाठ करायची. सर्वात आधी तर 12 खडी पाठ करून घ्या, तोंडपाठ करून घ्यायची 12 खडी. आता तुमच्याकडे राहिले 10-12 दिवस राहिलेत, रोज वाचन करा आणि पाठ करा तिला. मी सांगतो की पाठ नका करू, पण 12 खडी 14 खडी ही पाठ करावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि अशी पाठ करायची ना की ते तुम्हाला समजले पाहिजे. बस आपण जसे प्रश्न घेतले त्याच प्रकारचे प्रश्न त्याच्यात विचारले जातात, तेच स्वरूप असतं. फक्त काय होईल, शब्द बदलतील, पण विचारण्याची पद्धत बदलेल का, तर नाही बदलणार. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.